मनुवादी व्यवस्थेला आपल्या चरणी लोळणारा विश्वाचा दुसरा महानायक धम्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोक, सकल संत शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावलेच्या तत्वज्ञानानं जीवनभर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं आंदोलन उभं करणारे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, प्रखर परिवर्तनवादी रंजल्या गाजल्याची राजमाता माँसाहेब आईसाहेब जिजाऊ, शूद्रांच्या हातामध्ये नंग्या तलवारी देऊन मनुस्मृतीचा कायदा मोडणारे, संपूर्ण मराठेशाहीची अस्मिता जागृत करणारे, महाराष्ट्राचं आराध्यदैवत युगंधर छत्रपती शिवाजी महाराज, बुद्धभूषण महाग्रंथ लिहून बुद्धाला मानवंदना देणारा मराठ्यांचा बहुजनांचा आद्यलेखक महाप्रतापी प्रतापशाली राजे संभाजी, भारतीय समाजक्रांतीचे जनक, लोकशाहीचे अग्रदूत, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सर्व स्त्रियांच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संपूर्ण बहुजन समाजाला मनुवादाच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी लढा देणारे खरे देशभक्त पेरियार E.V. रामासामी नायकर, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, या देशातील एक चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगेबाबा, क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा, क्रांतीनायक तंट्या भिल्ल, सह्याद्रीच्या रांगड्या देहावर शब्दाचं लेणं कोरणारा शब्द सह्याद्रीतील वारणेचा वाघ, जगबदल घालून एक घाव सांगून गेले मज भीमराव, ही काव्यपंक्ती सदैव ओटावर ठेवून कामगाराची व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा जगासमोर मांडणारा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रणरागिनी अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता फातिमाबी शेख, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेला धम्माच्या रूपानं पुनर्जीवित करणारा कोटी कोटी दलितांचा कणवाळ पिता, अस्पृश्यांचे काटेरी वस्त्र स्वतःच्या अंगावर परिधान करून ज्याने स्वतःचे आयुष्य रक्तबंबाळ केले असे बहुजनाचे कैवारी, शूद्राते शूद्राचे उद्धार करते, या देशातील तमाम बहिष्कृतांची दुःखितांची दुःख ज्यांनी आपल्या काळजावर करून घेतली ते युगंधर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच ज्या ज्या महामानवाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा, त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं, यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं संपूर्ण जीवनाचं रणकंदन केलं, त्या सर्व तमाम महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. धम्मबंधूंनो, आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच देवानाप्रिय सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या जयंतीच्या निमित्तानं या विचारपीठावरील कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव, तसेच या कार्यक्रमाचं सुंदर वैचारिक असं संचालन करणाऱ्या आयुष्यमती प्रणयताई जाधव मॅडम, आणि ज्यांनी खरंच सुंदर प्रास्ताविक केलं त्या आयुष्यमती शिनुताई मोडगरे, आणि या कार्यक्रमाचे आयोजन घडवण्यामागे ज्या धम्मप्रिय महिला मंडळाच्या सर्व सदस्य, उपस्थित आपण धम्मबंधू, धम्मभगिनी आणि माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सागरजी जाधव सर, बोरकरजी सर, आणि उपस्थित आपण सर्व. मला आज विषय दिला आहे तसा, परंतु मला असं वाटतं सर की आज विषयापेक्षा विषयांतर केलं बरं, कारण विषय आहे तसा खूप चांगला विषय आहे, परंतु कसं आहे 11 एप्रिल ते 14 एप्रिल हे आपलं थोडंसं जयंतीचं संदर्भामध्ये आपले विषय चालतात, आणि हा विषय थोडासा आहे प्राचीन भारतातील बुद्धाची क्रांती, परंतु मी धावता घेतो, हे थोडंसं हे होऊ शकते विषयांतर, तर थोडंसं माफ करावं मला. या विषयाशी न्याय देताना प्राचीन भारतातील जे बुद्धांनी क्रांती केली आणि आधुनिक भारतामध्ये जे बाबासाहेबांनी सामाजिक आंदोलनाच्या चळवळी जे केल्या, या विषय तर आहेत, परंतु या विषयाची न्याय देताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या महाराष्ट्राशी माझी नाळ जुळली आहे आणि सर्वांची आपली नाळ जुळली आहे, आणि महाराष्ट्राला संताची भूमी म्हटलं जाते. देशामध्ये एक ओळख आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, आणि महाराष्ट्रातील तमाम संतांनी सांगितलं की आपली अशी जे जे ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन.
या संदर्भाप्रती मी म्हणजे निष्ठा बाळगतो आणि मला असं वाटतं की आपल्या जवळ आहे ते दुसऱ्याला देत जावं. म्हणून हे विषयाची मांडणी करताना मला एक सांगणं असं महत्त्वपूर्ण गोष्ट वाटली की आपल्या जवळ जे आहे ते घ्यावं, जे चांगलं वाटेल ते आपण घ्यावं, जे तुम्हाला रुचणार नाही पटणार नाही ते सोडून द्यावं. कारण अभिव्यक्तीचा अधिकार आहे प्रत्येकाला. संविधानामध्ये 19 आर्टिकल म्हणते फ्रीडम ऑफ थॉट स्पीच अँड एक्सप्रेशन. कोणी काही बोलतो, आरोप प्रत्यारोप होत राहतात, परंतु प्रत्येकाला संविधानानुसार अधिकार आहे आणि ते मांडताना त्यांना मांडू दिले पाहिजे कारण ते अभिव्यक्ती आहे. तर असो, प्राचीन भारतामध्ये जे बुद्धांनी क्रांती केली, बुद्धांच्या क्रांतीचे परिणाम तुम्हाला माहीत असेल, परंतु सर्वप्रथम बुद्धांची क्रांती कुठली आहे तर सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक या 4 क्रांत्या बघू. या 4 क्रांत्या घडल्या देशामध्ये. तर बुद्धांच्या डोक्यामध्ये असं कुठलं प्लॅन होतं, त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी केली, त्यांनी कुठली आखणी केली, या संदर्भामध्ये मला थोडंसं सांगावं असं वाटतं. कारण क्रांती हा शब्द बुद्धाला रुचणारा पचणारा नाही असं वाटेल. कारण बुद्ध हे खूप मोठे करुणाकार, खूप मोठे अहिंसक असं त्यांचं एक चरित्र निर्माण केलं, कॅरेक्टर निर्माण केलं. म्हणजे बुद्धाकडे पाहिलं म्हणजे असं वाटतं की खूप करुणा, एकदम शांतिप्रिय माणूस. त्यांच्यासारखा करुणामय माणूस जगामध्ये विश्वामध्ये निर्माण झाला नाही. परंतु एक क्रांतीच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला जर बुद्ध बघायचा असेल तर ते क्रांतिकारक बुद्ध सुद्धा एक बुद्धांग आहे, बुद्धाचं अंग आहे. हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, प्राचीन भारतामध्ये जेव्हा मागचा भाग सोडून देतो, परंतु बुद्ध जेव्हा बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं आणि जेव्हा त्यांनी या समाज व्यवस्थेवर नजर टाकली तर त्यांना एक समाज व्यवस्था दिसली, ज्या समाज व्यवस्थेमध्ये मानवांचं शोषण होताना त्यांना दिसलं. तर त्यांनी या शोषणकारी व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी त्यांनी अशी मनाची खूणगाठ बांधली की मी